मी डॉक्टर NN झुंजारे. माझे राहते घर आहे आंबेडकर रोड, दयानंद चौक पोलीस स्टेशनसमोर माझे घर आहे आणि त्याच्या बाजूलाच एक मटणाचे दुकान आहे. फार मोठे मटणाचं दुकान आहे. त्या मटणा दुकानापासून दुनियाभरची घाण आहे आणि आम्ही त्याला कोर्टामध्ये सुद्धा टाकले. पहिले परभणी कोर्टाने त्याला डिसमिस केले आणि नंतर औरंगाबाद मुंबई हायकोर्टाने सुद्धा त्याची तक्रार डिसमिस केली आहे. तर त्याचा निर्णय 11 जुलै 2025 हा निर्णय लागला आहे आणि याची तक्रार शिवोला वारंवार दिली, नगरपालिकेला वारंवार दिली, तहसीलदाराला वारंवार दिली. बरेच वेळेस तक्रार देऊन त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि इतकं घाणीचं साम्राज्य आहे की लोकांना यायला जायला सुद्धा नाक दाबून यावं लागते. आमची जेवणाची सुद्धा वांदे आहेत. आम्हाला जेवते वेळेस इतकी घाण वास येते की जेवणाचा एक घास सुद्धा पोटात जात नाही. काय असणार आहे याच्या पुढची भूमिका आम्ही आता उपोषण केले. जर समजा एवढं उपोषण नाही केलं, एवढं करून जर नाही केलं तर आम्ही आत्मदहन करू शकतो. परेशानी आहे. आम्ही तिथं जिवंत राहून काय फायदा? मग इथं नगरपालिकेसमोर आत्मदहन केलं परवडते. यापूर्वीसुद्धा माझ्या बाजूला आणि समोर 1-2 दुकान होते मटणाचे. ते दुकान मी सुद्धा कोर्टाने बंद केले. त्या लोकांनी ऐकलं, परंतु आता त्याच्या बाजूला तिसरे मुळशी म्हणून नावाचं त्यांनी दुकान खोललेलं आहे. तर तो आडमोठेपणानं दुकान बंद करत नाही आणि त्याला सपोर्ट नगरपालिका शिवो करते. नगरपालिकेला शिवोला वारंवार आम्ही तक्रार दिली, पण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही हे दुकान जोपर्यंत बंद होत नाही, नगरपालिका शिवो त्या दुकानाला सील लावत नाही, कंप्लीट बंद करत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या उपोषणाला उठण्याची आमची तयारी नाही आहे.